नमस्कार. बी विथ भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज व्हिडिओ म्हटलं थोडं बोलावं व्हिडिओमध्ये कारण बी विथ भाग्यश्री हे आपलं पहिलं चॅनल होतं ज्यामध्ये 1K आपले सबस्क्रायबर पूर्ण झाले होते आणि 1K सबस्क्रायबर म्हणजे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणं काही तोंडाची गोष्ट नाही. त्यासाठी सुद्धा खूप मेहनत घेतली होती. पण काही कारणाने ते चॅनल माझं रिकवर झालं नाही. झालं असं की व्हिडिओ टाकण्याच्या नादात माझा मोबाईल अगदी डाटा फुल झाला म्हणा किंवा काही कारणाने तरी बंद पडला, अचानक बंद पडला आणि चॅनल जेव्हा चांगलं चालत होतं तेव्हा अचानक बंद पडला आणि जी माझी 2009 पासूनची जी आय डी होती ती आय डी आता जो नवीन मोबाईल घेतला त्या मोबाईलमध्ये आलीच नाही, रिकवर झालीच नाही. खूप प्रयत्न केला, तर ती आय डी रिकवर झाली नाही. त्यामुळे ते चॅनल जे आहे ते चॅनलही रिकवर झालं नाही. तर शेवटी ते चॅनल मला तिथे सोडावं लागलं. पण नाव सोडण्याचा जो बी विथ भाग्यश्री हे जे नाव आहे ते सोडावं वाटलं नाही. म्हणून बी विथ भाग्यश्री याच नावाने आपण पुन्हा आणखी चॅनल सुरू केलेलं आहे. कारण ते चॅनल रिकवर होत नव्हतं. खूप वाट पाहिली, 1 महिना वाट पाहिली. त्यानंतर 2-3 महिने आणखी घेतले, नवीन चॅनल सुरू करू की नाही करू. पण आता फायनली चॅनल सुरू केलेलं आहे. चॅनलवर आपले बरेच व्हिडिओ टाकलेले आहे. पण म्हटलं चला आज थोडं बोलून सांगावं की आपलं हे नवीन चॅनल आहे बी विथ भाग्यश्री, ज्यावर तुम्ही पहिले सबस्क्राईब केलेलं आहे ते चॅनल आता गेलेलं आहे. तर शेवटी 1 महिना त्याची वाट पाहिली. त्यानंतर दुसरं चॅनल सुरू करायचं की नाही तो विचार करण्यात काही महिने गेले आणि फायनली आता आपण बी विथ भाग्यश्री हे आपलं नवीन चॅनल सुरू केलेलं आहे. तर म्हटलं चला चॅनल गेलं तरी ठीक आहे, पण बी विथ भाग्यश्री हे नाव तरी आता समोर घेऊन जाऊया. म्हणून पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि बी विथ भाग्यश्री आता सर्च करायचं असेल तर बी विथ भाग्यश्री जे या नावाने सर्च केलं तर आपलं चॅनल पुन्हा दिसून जाईल. कारण पहिलं जे चॅनल होतं ते फक्त बी विथ भाग्यश्री होतं. आता बी विथ भाग्यश्री जे आहे. तर तुम्हाला या चॅनलमध्ये सुद्धा नवीन नवीन काहीतरी बघायला मिळेल, शिकायला मिळेल, नक्की शिकायला मिळेल आणि तुम्हाला डेली रुटीन, डेली ब्लॉग पाहायला आवडत असतील तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच काहीतरी महत्त्वपूर्ण मिळेल. तर हे आहे वेस्ट ट्विस्टिंग. आजच ऑर्डर आली पण मुलींच्या हातात लागल्यानंतर ती पूर्ण जी पॉलिथिन आहे ती फाडफूड करून डस्टबिनमध्ये जाते आणि नंतर जे पार्सल असतं ते आमच्या हातात येतं. तर हे वेस्ट स्लिमिंग म्हणून एक आलेलं आहे, मागवलेलं आहे. अगदी 200 रुपयात आहे, तरी याची क्वालिटी छान आहे. म्हणजे आता 70-80 किलो वजन आरामात यावर उभं राहून आपण करू शकतो आणि अगदी फ्लेक्सिबल आहे ते. छोटी मुलं आता याचा खूप खूप म्हणजे खूप जास्त आनंद घेत आहे. त्यावर दिलेलं आहे की सगळे ॲक्युप्रेशरचे पॉईंट आहे. छान पाणी पिऊन त्यावर तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा एक्झरसाईज करू शकता. त्यामुळे तुमची वेस्ट ट्विस्ट होईल आणि स्लिम होईल. तर याचा आनंद जे आहे ते सगळ्यात जास्त मुली घेत आहेत आणि तेही अशा प्रकारे. आलं तेव्हापासून सारखा त्याचा नाद सुरू आहे आणि ज्यांना व्यायाम करायचा आहे त्यांनी अजून पाहलनी करून आणि या मुलींचा असा छान आनंद घेणं सुरू आहे. तर असं छान प्रोडक्ट आहे 200 रुपयात आणि ऑनलाईन जर पेमेंट केलं तर त्याहीपेक्षा कमी रुपयात पडेल. आता इथे मी केसांसाठी तेल बनवायला घेतलेलं आहे. मागचं जे आपलं चॅनल होतं बी विथ भाग्यश्री त्याच्यावरही हा व्हिडिओ टाकला होता मी. त्यामध्ये फक्त वडाच्या पारंब्या एक्स्ट्रा होत्या, बाकी असंच हे तेल बनवलं होतं आणि तेव्हा सरसोचं तेल यूज केलं होतं. सरसोचं तेल केसांसाठी अगदी उत्तम आहे, पण त्याचा थोडा चिकटपणा असतो आणि थोडा जो वास असतो तो उग्र येतो. म्हणून यावेळी खोबरेल तेलामध्ये हे तेल बनवलेलं आहे. तर इथे घेतलेले आहे मी आता मेथीदाणा, कळंजी, 3 ते 4 लवंगा, 2 कांदे घेतलेले आहे कापून छान आणि कढीपत्ता. तर सरसोच्या तेलामध्ये जर हे इन्ग्रेडियंट्स टाकून केले तर याचा जास्त फायदा होतो. पण तेच म्हटलं की वास येतो, त्याचा चिकटपणा जास्त असतो म्हणून खोबरेल तेलामध्ये आता हे करत आहे. तर कढीपत्ता, ऑनियन, त्यानंतर मेथीदाणा आणि कळंजी यांचा जो इफेक्ट आहे केसांवर तो जवळपास सारखाच होतो. हेअर ग्रोथ
केसांची चमक वाढवणे आणि केसांना पोषण देणे पूर्णपणे आणि हे केसांची वाढ करणे. तर हे सगळ्या इन्ग्रेडियंट्सचं एक असतं. तर कोणाला कोणते सूट होतात, कोणाला कोणते सूट होतात. तर सगळ्या प्रकारची तेलं वगैरे करून पाहण्यात फायदा आहे. आणि आपण विकत घ्यायला गेलो तर ओनियन तेल जरी घ्यायला गेलो तरी खूप महागात पडतं. आपल्या घरी केलं ना तर अगदी म्हणतात ना की पूर होऊन जातं. आणि तशीही आमची जॉईंट फॅमिली आहे. सगळ्या महिलांना, सगळ्या मुलींना जे आहे ते तेल छान होऊन जातं. अगदी मनसोक्त वापरतात. आणि हे तेल मी नेहमी करते. केस कट करणे आणि हे तेल करून केस वाढवणे बस. आणि केसांचं पोषण छान ठेवणे एवढं माझं काम असतं. आणि तेल सगळ्यांनी यूज करून पाहिलेलं आहे. तर त्यांनाही खूप फरक जाणवतो. आणि हां, केस काळे पांढरे व्हायला लागले असेल तर केस काळे होण्यातही मदत करतं हे तेल. जर आपली आतून जे पोषण आपल्याला बरोबर मिळत असेल आणि केस पांढरे होण्याला सुरुवात झालेली असेल तर केस जे पांढरे होत असतील ते केस काळे करण्याची ताकद या तेलामध्ये आहे. तर आत्ता थोडे लग्नातून आल्यानंतर केस पाहिले तर थोडेफार पांढरे दिसले. म्हणून म्हटलं की हे तेल तातडीने करावं आणि याचा उपयोग घ्यावा. कारण थोडी आपण आपली काळजी घेतली तर बरं राहते. नाहीतर एकदा हातातून केस पांढरे व्हायला लागले आणि हातातून गेले तर मग आपण कोणत्याही इन्ग्रेडियंट्सने ते काळे करू शकत नाही. म्हणून जेव्हा सुरुवात असते तेव्हा थोडी काळजी घेतली तर बरं राहते. तर आता हे सगळे मी पहिले कांदा छान लाल होऊ दिला, त्यानंतर कढीपत्ता टाकला, त्यानंतर मेथीदाणा आणि कळंजी टाकलेली आहे. त्यात 3 ते 4 लवंगा घेतलेल्या आहे आणि त्या छान आता लालसर होऊ दिल्या. लालसर झाल्यानंतरच इथे मी गॅस बंद केलेला आहे. कारण तेल कडक असतं आणि त्यानेच ते आणखी काळपट येऊन जातं. आपल्याला हे सगळं जळवायचं नाही आहे. फक्त त्यातील सगळ्या इन्ग्रेडियंट्समधलं सगळं पोषण तत्त्व त्या तेलात उतरलं पाहिजे एवढं त्याच्यात ते शिजवून घ्यायचं आहे फक्त. तर आता तेल थंड होऊन रेडी झालेलं आहे. आता याला लावणे हप्त्यातून 2 ते 3 वेळा लावायचं आहे आणि केस धुवून टाकायचे आहेत. नक्की करून पहा आणि याचा अनुभव नक्की घेऊन बघा. मागच्या वेळेस जेव्हा सांगितलं होतं तेव्हा सगळ्यांना अनुभव खूप छान आला होता या तेलाचा. आता सीझनल फूड आहे टरबूज आणि उन्हाळ्यात टरबूज नाही खाल्लं तर काय खाल्लं, तर त्याचे सगळेजण आनंद घेत असतील. घ्यायलाच पाहिजे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.